पाहिजे? ठीक आहे मालक बघतो. एक पनीरची भाजी आणि 2 रोटी. एक पनीर 2 रोटी. 2 नंबर टेबलवरती जाऊ. त्यांना काय पाहिजे ते? नाम्या, 4 नंबर टेबलवरती बघ, नवीन कस्टमर आलाय. त्यांना बघ काय पाहिजे ते. काय पाहिजे सर? आम्हाला ना काय खाणार? 2 व्हेज थाळी. 2 व्हेज थाळी. 2 व्हेज थाळी. 2 व्हेज थाळी. तो टेबल साफ कर. जा तो टेबल साफ कर. रात सकते घेऊन पैसे दे दारा. इथे विष खायला पैसे नाहीत आणि हा दारू पिऊन आलाय मुर्दा. लाज वाटत नाही का हो तुम्हाला इकडे पैसे मागायला? तू जास्त बोललीस ना, सोबाड पोळून टाकेल तुझं. घे फोड थोबाड मारून टाक एकदाचा. विषय संपव आमचा. नाम्या सर, हे घे. अरे तू ही भाकर कुठून आणली? तू चोरी केली की भीक मागितली? आणली कुठून तरी. हे घे. चोरी केली, भीक मागितली, तुझ्यासाठी घेऊन आले. नाम्या ऐक, तू इथे नको राहूस. तू जा इथून, नाही तर हा मुर्दा माझ्यासोबत तुला पण मारून टाकेल. नाम्या तू जा इथून. नाम्या, ए नाम्या, अरे ध्यान कुठे आहे तुझं? त्या 4 नंबर टेबलला बघ काय पाहिजे ते. ठीक आहे मालक बघतो. अजून तुम्हाला काय पाहिजे सर? नाही काय नको. बिल आण. ठीक आहे. अरे बाळा थांब जरा इकडे ये. काय झालं काय सर? तुझं नाव काय? माझं नाव नाम्या बाईसाहेब. थांब. नको मला. मालकाने बघितलं तर वरडेन. अरे घे ना दादा. नको, कामावरूनही काढून टाकतो. अरे काही नाही, आम्ही सांगू तुझ्या मालकाला. तू घे. आणि इथे कसं काय काम करतोस? साहेब पोटासाठी करतो मी. माझ्या या जगात कोणीच नाही म्हणून मी इथे काम करतो. मग दादा तू शाळेत जातोस? नाही, मी शाळेत नाही जात. मला वेळच नसतो शाळेत जायला. आणि शाळेत जायच्यासाठी पैसा लागतो ना. इथं गप्पा मारत उभा राहिलायस
तर 2 नंबर टेबलवरती काय पाहिजे बघ. अहो थांबा. अहो आम्हीच तर इथे थांबायला सांगितलं. आणि तुम्हाला माहित आहे का आपल्या देशात कायदा आहे बालमजुरांसाठी. एवढ्या लहान मुलाला तुम्ही कसं कामाला लावू शकता? शिक्षा होईल तुम्हाला. समोरच्या रस्त्यावरती त्याला उपाशी रडताना बघितलं, मग त्याला इकडे आणला, आसरा दिला आणि हाताला काम बी दिलं. मान्य आहे, तुम्ही त्याच्यावर दया दाखवली, पण एवढ्याशा मुलाकडून काम करून घेणं हे कायद्यानं गुन्हा आहे. मी एक बोलू का? अहो हा मुलगा ना खूप गोड आहे. याला मी अडॉप्ट करू शकतो का? म्हणजे होय, म्हणजे आम्ही त्याला दत्तक घेऊ शकतो का? त्याची हरकत नसल, मला काय बी हरकत नाही. हा मालक, मी तुम्हाला सोडून कुठे पण जाणार नाही. अरे घाबरू नकोस बाळा, तू चल आमच्या बरोबर. आम्ही तुला शाळेत टाकू आणि तू चांगलं शिक्षण घेऊन ना खूप मोठा हो. चल ना, मला एक भाऊ पण मिळेल. हो, जा बाळा त्यांच्यासोबत, तुझ्या आयुष्याचं भलं होईल. अशी देव माणसं मिळणं भाग्याचं असतं. जा तू त्यांच्यासोबत.